Hi guys, this is Akshita from Kallakar Factory and I'm here with our first episode for our brand new series Oh My Generation. Talking of generations, मला तुम्हाला आजचा एक किस्सा सांगायचा आहे. आज घरी काय झालं माहिती आहे का? आईने मला सांगितलं की तिकडचं एक झारा आणून दे आणि मला झारा वाटला कपड्याचा ब्रँड. मी दिला शर्ट नेऊन. ती मला म्हणाली अगं वेडे, झारा म्हणजे चमचा असतो एक. तेव्हा मला कळलं की असे किती जुने मराठी शब्द आहेत जे आता काळानुरूप वापरले जात नाहीत किंवा कदाचित त्यांचे अर्थ बदललेत आपल्यासाठीचे. असेच काही जुने मराठी शब्द ज्यांचे आत्ताच्या जनरेशनला वाटणारे अर्थ नेमके काय आहेत जाणून घेऊयात चला आणि पाहूयात कोणाकोणाला बघून होते आपल्याला OMG म्हणजेच ओ माय जनरेशन. झारा. झारा मराठी शब्द आहे. झारा जनरल नाव आहे. वीर झारा जो म्हणजे पाणी पडतं खाली ते झारा. भजी वगैरे काढण्यासाठी त्यासाठी झारा वापरतो. काय त्याला म्हणतात पाण्याचा फ्लो असतो त्याला लाईक छोटी रिव्हर असते त्याला झारा म्हणतात ना. रिलेटेड याच्या पण असं किचनच्या तो ते भात वगैरे हलवण्यासाठी झारा वापरतात मोठे. शेव वगैरे आपण तळतो त्याच्या तळण काढण्यासाठी वापरलं जातं झारा. पण घरात किंवा स्वयंपाकात वगैरे जे तळणाचं काम करतो त्यावेळी जे भांडं वापरतो थोडक्यात चमचासारखं त्याला झारा म्हणतात. फुकणी जाळ पेटवण्यासाठी. काडेपेटी. हां ॲज अ काडेपेटी. ते फुकणीनी त्याला हे करून. फुकणी ही एक वस्तू आहे. फुकणी म्हणजे बिडी. फुकणी मराठीमध्ये शिवी जातात. फुकणी हवा, त्या शेगडी पेटवण्यासाठी हवा लागते ते चूल म्हणतात त्याला. फुकायला दे. फुकणी म्हणजे बिनकामाची. फुकणी ते ह्याच्यात असतं काय म्हणतात त्याला चुलीत असतं ते फुकायचं. खेडेगावात चूल पेटवताना जे लोखंडी नळी वापरतात त्याला फुकणी म्हणतात. तोटी नळाला जी लावतो आपण पाण्यासाठी. नाही माहिती. तोटी म्हणजे लॉस. नाही माहिती. नळालाही तोटी म्हणू शकतात. डाव. एखादी मुलगी चालली असून रस्त्याने तर चार चौक बसलेले असतात मुलं तर ते नाही का असे म्हणतात काय डाव चाललेला आहे. तर माझे फ्रेंड्स असं किती भारी पोरगी दिसली किती म्हणतात ए कसला डाव तुझा डाव माझा डाव. असं खेळण्यामध्ये आपण यूज करत नाही का तुझा डाव माझा डाव. डाव म्हणजे चमचा भाजी वाढायचा. ओढा एक छोटीशी स्ट्रीम म्हणजे एक छोटासा पाण्याचा सोर्स आहे जो दुसऱ्या ओढ्याला जोडला की एक नदी तयार होते. सदरा ड्रेस म्हणजे स्पेशली म्हणजे ते मोठे माणसं वगैरे यूज करतात. सदरा शर्ट. मुलींचा पण शर्ट. हां मुलींचा पण शर्ट आहे. ओनली बॉईज मीन्स जेंट्स. कुर्ता. मुलींचा पण कुर्ता. नाही मुलींचा नाही जेंट्स. बदन लपवण्यासाठी तो सदरा. शर्टाचाच एक प्रकार आहे. कोय आंब्याची कोय म्हणजे हे कैरीमध्ये जे असते आंब्याची बी असते त्याला कोय म्हणतात. तुंतुण. विना. तुंतुण नाही माहिती. जे की आता त्यांचं वाजलेलं. तुंतुन म्हणजे वाजवायचे तुंतुना जे असतं त्याला तुंतुन म्हणतात. तुंतुना वाद्य एक प्रकारचं जुनं. असं कोणी इरिटेट करत असेल मग आपण म्हणतो काय टुनटुन लावले तुझं. तुंतुना नाही माहिती. म्हणजे माहिती आहे पण एक्सप्लेन नाही करत. तुंतुणा हा एक संगीतामधलंच वाद्य आहे. भगुला. नाही माहिती. भगुलं म्हणजे भांड स्वयंपाक करायचं. गरम पाणी करून द्यायचं त्याला म्हणतात भगुलं भांड्याचा प्रकार आहे. भांडाचं एक. डोंगर एक जागा ज्याच्या डोंगर म्हणजे खूप डोंगर आहे त्या जगात ते सगळे मातीचे ढिगारे असतात आणि ते खूप मोठे असतात. टरमाळ म्हणजे करमाळा ऐकले आता सैराटमध्ये. टरमाळा म्हणजे मला वाटतं बिनकामाचं. ओके. काय वेळेस शिवी देण्यासाठी पण एक टरमाळ एक म्हणजे असा एक शब्द वापरला जातो. बुलबुल म्हणजे आयटमलाच म्हणतात बुलबुल आजकाल.
बुलबुल आपण त्या हिचं नाव आहे ना पक्षाचं. बुलबुल एक पक्षाचं नाव आहे किंवा एक संगीतामधलं एक वाद्य पण आहे. काकांनी आपले उत्तर सगळी बरोबर दिलेली आहेत. आपण त्यांचं काय नाव आहे हे जाणून घेऊयात. माझं नाव मिलिंद गुलाबराव जोशी. मिलिंद जोशी. थँक्यू. Oh Zara Zara like me Oh Zara Zara comment Oh Zara Zara shit. बघितलं ना. आय होप तुम्हाला तरी माझ्यापेक्षा जास्त शब्द माहिती असतील आता. तोपर्यंत मी याच्याकडे बघते. तुम्ही करा लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. एक कार्ट्या झारा दे इकडं.